लाडकी बहिणीचा लाडक्याचा 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, कोणत्या तारखेला भेटणार आहे, याच्याबद्दल या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे, मोठी घोषणा या ठिकाणी समोर आलेली आहे. तर लाडक्याचा स्वतः या ठिकाणी शिंदे साहेबांनी एक मोठी घोषणा केली. सरकारची ही मोठी घोषणा काय असणार आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आली, तुम्हाला ती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडक्याचा एक छोटा प्रश्न विचारतोय, सर्वांना 23वा हप्ता भेटलाय का? कोणत्या कोणत्या लाडक्यांना 23वा हप्ता भेटलाय? आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला कधी या ठिकाणी हप्ता भेटलाय कमेंट सांगायचंय. आणि ज्या लाडक्यांना 21वा 22वा आणि 23वा हप्ता तिन्ही हप्ते भेटले नाहीयेत त्यांनी देखील आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. कारण की लाडक्यांना 24वा हप्ता बऱ्याच जास्त लाडक्यांना भेटणार आहे अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 24वा हप्ता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे. मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी भेटलाय, बऱ्याच लाडक्यांना अजून भेटलेला नाहीये. ती तुम्हाला आकडेवारी मी देखील दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवरती मी माहिती तुम्हाला दाखवणार आहे. चला त्याचबरोबर मोठी घोषणा काय झाली, शिंदे साहेबांनी या ठिकाणी भाषणामध्ये काय बोललेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. खूप महत्त्वाची बातमी समोर असणार आहे आणि याला कोणाचा फायदा होणार आहे. 24वा हप्ता कुणाला भेटणार, कुणाला नाही भेटणार, कुणाचा फायदा होणार, कुणाला डायरेक्ट या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. तर बघा काय म्हणाले शिंदे साहेब ते तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर पडताळणी जोरात सुरू झाली. एक महत्त्वाची बातमी लाडक्यांना तुम्हाला सांगायलोय. लाडकी बहीण योजनेची जी केवायसी होती, ही केवायसी जवळजवळ बरेच दिवस चालल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच वेळेस त्याला मुदतवाढ पण झाली. मुदतवाढ होऊन त्याच्यानंतर परत एकदा आता 30 एप्रिल ही जी तारीख होती, 30 एप्रिल नंतर ती मुदतवाढ थांबलेली आहे आणि लाडक्या बहिणीची ही केवायसी आता डबल करता येत नाही. तर तेव्हापासून पडताळणी जोरात सुरू झालेली आहे. पहिल्या वेळेस जर बघितलं 1,66,00,000 लाडके त्यांना पैसे भेटले, म्हणजे 80-81 लाख लाडक्या बाहेर काढल्या. त्याच्यानंतर अजून पडताळणी या ठिकाणी झाल्यानंतर बऱ्याच लाडक्यांना एंट्री भेटली, प्रवेश भेटला, त्यांची लाडकी बहीण योजना पुन्हा चालू झाली आणि बऱ्याच जास्त लाडक्यांना हप्ते भेटले. तर 70 लाख लाडक्यांना हप्ते भेटलेले नाहीयेत. 81 लाखावरून 70 लाखावर हा आकडा झालेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्यांना आता पुढच्या वेळेस पण हप्ता भेटू शकतो. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं नाव सांगायचंय. आणि असं समजू नका की तुम्हाला मागचे हप्ते भेटलेत म्हणजे पुढचे हप्ते भेटतील, असं समजू नका. जोरात पडताळणी सुरू आहे, स्क्रुटिनी तुमची सुरू आहे. ज्यांना हप्ते भेटलेत त्यांचे पण हप्ते बंद होऊ शकतात. वेगवेगळे कारण समोर येईल, ते कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्याचा हप्ता, याची आता पुढची वाट बघत आहेत लाडकेतांनो की आता हा जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे. जून महिना सुरू आहे, यावेळेस मे महिन्याचा हप्ता आपल्याला याच महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये लवकरात लवकर भेटला. त्याच्यामुळे चांगली गोष्ट झाली. एक 15 तारखेपासून सुरुवात झाली आणि एक 4-5 दिवस या ठिकाणी वाटपच राहिलं. पण आता हे पुढचा आता हा एक शेवटचे 10 दिवस बाकी आहेत आणि त्याच्यानंतर जून महिना संपणार आहे आणि जुलै महिना चालू होणार आहे. मग हा जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार? बऱ्याच लाडक्यांच्या कमेंट्स येतात की सर हा 24वा हप्ता देखील याच महिन्यात भेटायला पाहिजे, कारण की सरकारी शाळा उघडलेल्या आहेत, खाजगी शाळा उघडलेल्या आहेत, शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी असेल, वेगवेगळ्या खरेदीसाठी या ठिकाणी जून महिन्यामध्ये खूप महत्त्वाची असणार आहे आणि हा हप्ता मला याच वेळेस भेटायला पाहिजे. आणि शेतकरी ताई तर या ठिकाणी खूप या ठिकाणी बेचैन आहेत, कारण की पावसाने या ठिकाणी काय झालेले उशीर केलेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी ताईंसाठी पण या ठिकाणी खूप फायदा होणार आहे जर हा हप्ता लवकरात लवकर आला तर तुम्हाला काय वाटतं लाडक्यांनो, 24वा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे का? तर याच्याबद्दल मी तुम्हाला बातमी सांगणार आहे. चला अगोदर तुम्हाला एक गुड न्यूज ही दाखवतोय. TV9 ची ही बातमी तुमच्या समोर दाखवतोय लाडक्यांनो. TV9 बघा, या ठिकाणी बातमी शिंदे साहेब स्वतः या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. काय बातमी? अखेर लाडक्या बहिणींना ते गिफ्ट मिळालं, एकनाथ शिंदेने टेन्शनच मिटवलं, थेट सभेतच घोषणा केली आहे. बघा लाडक्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात, ज्या गोष्टी न्यूजपेपरमध्ये येतात, ज्या गोष्टी या ठिकाणी मला वरून समजतात, PA असतील, मंत्री असतील, खासदार असतील, आमदार साहेब असतील, कुणाकडून ज्यावेळेस मला गोष्टी समजतात, मधल्या गोष्टी समजतात, त्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगत असतो. तर ही पहिली बातमी तुम्हाला मी दाखवायला लागलोय, ती म्हणजे सरकारतर्फे ही काय बातमी आली, मोठी घोषणा झाली, ती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. शिंदे साहेब या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अखेर लाडक्या बहिणींना ते गिफ्ट मिळालं, एकनाथ शिंदेने टेन्शनच मिटवलं, थेट सभेमध्ये घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आता काय घोषणा केलेली आहे ती घोषणा तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. तर बघा, एकनाथ शिंदे ऑन लाडकी बहीण योजना, या ठिकाणी बघू शकता तुम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त धडाकेबाज भाषण केलेलं आहे.
यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाची भूमिका, पक्षाची आगामी वाटचाल यावर भाष्य केलं. सोबतच यावेळी त्यांनी खासदार फूट हे सगळं सांगितलेलं आहे. हे सगळं बघा, त्याच्यामध्ये महत्वाचं नाही, पण ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. आपल्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. लाडकी बहीण योजना सुरू झाली, मी माझ्या आईची बहिणीची काटकसर मी पाहिली आहे, म्हणून मी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्या योजनेतही अनेक लोकांचा खोडा घातला, परंतु लाडक्या बहिणी त्यांना जोडा दाखवला. कोणी माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, ही शब्द मी लाडक्या बहिणींना देतो, असं थेट शब्द लाडक्या बहिणीसाठी उपमुख्यमंत्री साहेबांनी काढलेले आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार नाही, ही त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे पुढचे जे 4 वर्ष आहेत, आता कार्यकाळ बघा, 1 वर्ष आता संपत येईल, 1 वर्ष संपल्यावर आपण म्हणू शकतो, तर 1 वर्षानंतर जे असणार आहे लाडक्या बहिणीचं, त्याच्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणींना 4 वर्षाचे राहणार पुढचे, ते 4 वर्षात लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होऊन देणार नाही, अशा स्वरूपाचं वक्तव्य केलेलं आहे. आणि असं पण लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्थसंकल्पामध्ये आपल्याला ऑलरेडी 1 वर्षाचे पैसे भेटलेले आहेत. ऑलरेडी 26,000 कोटी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे पुढचा 1 वर्ष तरी लाडकी बहीण योजना बंद होत नाही, काळजी करायची बिलकुल गरज नाही. चला, आता ही पहिली बातमी तुम्हाला दाखवली. आता दुसरी अजून एक महत्वाची बातमी दाखवली, ती पण शिंदे साहेबांची बातमी आहे. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाची मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी ते भेटत देखील आहेत. तर बघा, शिंदे साहेबांचे हे मोठं या ठिकाणी कार्य चालू झालेलं आहे. ज्या लाडक्या बहिणीला आता हप्ते भेटत नाहीयेत, त्यांनी त्यांचं नाव जिल्हा पटपट कमेंटवर सांगा. त्यांना शिंदे साहेबांना स्वतः या ठिकाणी मी त्यांच्या पीएनना वगैरे चर्चा करून त्यांना आता ही गोष्ट सांगणार आहे की जवळजवळ 70-80 लाख लाडक्याताई बाहेर निघालेल्या आहेत. त्याच्यामधल्या बऱ्याच लाडक्याताई पात्र आहेत. पात्र असून देखील त्यांना हप्ते बंद का झाली, हा पहिला प्रश्न त्यांना आपल्याला विचारायचा आहे. दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, पण ते 4 चाकी वाहन जर पोट भरण्यासाठी जर घेतलं असेल, तर ती लाडकीताई गरीब आहे का श्रीमंत आहे, तुम्ही सांगायचं आहे. कारण की जर घरामध्ये 4 चाकी कार असेल, शोभेची एखादी कार ठेवली आणि मौज-मस्ती करण्यासाठी किंवा शौक म्हणून या ठिकाणी कार घेतलेली असेल, किंवा एखादी कोणती जीप घेतलेली असेल, किंवा काय त्यांची 4 चाकी घेतली असेल, तर त्या लाडकीताईंकडे खरंच पैसे आहेत, त्यांना तुम्ही बाहेर काढा, याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या लाडक्याताईंनी त्यांचं पोट भरण्यासाठी या ठिकाणी 4 चाकी घेतलेली आहे, त्या लाडक्याताईंना लाडक्या बहीण योजनेतून बाहेर काढू नका. तर हा एक प्रश्न त्यांना शिंदे साहेबांना आपल्याला विचारायचा आहे. तिसरा प्रश्न असा विचारायचा आहे, अशा बऱ्याच लाडक्याताई आहेत ज्यांची ई-केवायसी होऊच शकली नाही. त्यांचे वडील, त्यांचे पती त्यांच्या जवळ राहत नाहीयेत आणि त्याच्यामुळे त्यांना ते ई-केवायसी करता आली नाही. अशा एकल महिलांसाठी ई-केवायसी करता आली नाही, त्यांचे हप्ते बंद झालेत. अशा लाडक्या बहिणीसाठी तुम्ही नेमकं काय करणार, आता हा तिसरा प्रश्न आपल्याला त्यांच्याकडे विचारायचा आहे. आणि चौथा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे, पहिल्या 1 वर्षामध्ये निवडणुकीच्या वेळेस या ठिकाणी सरसकट सगळ्याला 2.5 कोटी लाडकीताईपर्यंत पैसे पोहोचते, ते पैसे आता 1.5 कोटीवर का आलेले आहेत? कारण की तेव्हा स्टोरी नाही करायची होती, त्यावेळेस तुम्ही हे करायचं होतं, आता केल्यामुळे